आपण घेतलं आहे मोटिंग, वॉटर आणि फ्लोर ड्राय. तर असे आपण 4 फंक्शन घेतलेले आहेत. चारही फंक्शन जे आहेत हे स्मार्टफोन ऑपरेटेड राहतील. आपण याच्यामध्ये स्मार्टफोन जो आहे आपला हा ट्रान्समीटर राहील, जे पण आपण सिग्नल ट्रान्समिट करू, ठीक आहे. आणि रिसिव्हर साईडला जो इथे आपण कंट्रोल बोर्ड बनवलेला बॅक साईडला तो ब्लूटूथ मॉड्यूल आहे, तो रिसिव्हर आहे आपला. तो काय करणार, जो सिग्नल आपण स्मार्टफोन थ्रू पाठवतो रिसिव्हरला रिसीव्ह होऊन मग ते कंट्रोल बोर्डला जाऊन मग कंट्रोल बोर्ड थ्रू मग जे फंक्शन तुम्ही अटॅच करून तिथं जाणार, ठीक आहे. असा पूर्ण तो कन्सेप्ट आहे. तर मी थोडा टेक्निकल आपण सांगू याच्यामध्ये. कंट्रोल बोर्ड तुम्हाला माहीत पाहिजे, कारण बोर्ड दाखवून दिला हा गावे तो गावे तुम्हाला माहीत पाहिजे ना. ओके. बाकीचं फंक्शन माहीत आहे तुम्हाला. तर हा आपला मेन कंट्रोल बोर्ड आहे, ठीक आहे. मेन कंट्रोल बोर्डमध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे तो बॅटरी युनिट जो आपण फ्रंटमध्ये लावला, इथे आपण व्होल्टेज इंडिकेटर दिलेला आहे. याच्यावरून आपल्याला समजेल की व्होल्टेज किती आहे बॅटरीचा. हा जो आहे आपला चार्जिंग सॉकेट आहे. तर याच्याने जो आहे बॅटरी चार्ज होईल. जेव्हा बॅटरी चार्ज करायची राहिली तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कनेक्ट करून ठेवून द्यायचा, हा ऑफ ठेवून द्यायचा, जो बॅटरी चार्ज होत राहील. त्याच्यानंतर कंट्रोल बोर्डमध्ये सर्वात महत्त्वाचा हा आहे ब्लूटूथ मॉड्यूल, ठीक आहे. हा आपला रिसिव्हर आहे, ब्लूटूथ मॉड्यूल आहे. तर जेव्हा प्रोजेक्ट स्टार्ट कराल तो ब्लिंकिंग करायला लागेल, ठीक आहे. अगर इनकेस ब्लिंकिंग नाही केलं तरी सांगितलं त्याला काय करायचं, ठीक आहे. तो रिसीव्ह करेल सिग्नल. तो रिसीव्ह केल्यानंतर सिग्नल कंट्रोलरला जाईल. हा ऑर्डिनो युनो कंट्रोलर आहे 32HP वाला, ठीक आहे. तर हा सिग्नल रिसीव्ह करेल, तो थिंक करेल की मला एक्झॅक्टली कोणता सिग्नल भेटला आहे, त्याच्यानुसार तो आउटपुटला पाठवेल. आउटपुट आपण LCD डिस्प्लेला पण दिला, इथं पण ते दिसतात मॅसेज आपले. आणि सोबत आउटपुट आपण रिले बोर्डला दिलेलं आहे. रिले बोर्ड जे आहे सर्व आपण कनेक्टेड केलं आहे. जे फंक्शन्स आपण अटॅच केले त्यांच्यासोबत आपण इथे मोटर ड्रायव्हरसुद्धा लावलेला आहे. हा पण तुमचा आउटपुटच आहे. त्याच्यात जे मोटर्स आपण आता ड्राईव्ह करत आहोत ते दोन्ही मोटर याच्या थ्रू ऑपरेट होतात, ठीक आहे. बाकी सर्व फंक्शन जसं फ्लोर ड्रायर, मोपिंग, व्हॅक्यूम आणि पंप हे सर्व रिले बोर्ड थ्रू ऑपरेट होते, ठीक आहे. हा पूर्ण टेक्निकल आहे, ठीक आहे. बाकी लाईटसाठी वगैरे सेपरेट स्विचेस आहेत, ठीक आहे. ऑपरेट स्मॉल आहे ना, फॉरवर्ड बॅकवर्ड आता कोणता बटन चालू करायचा होता, बॅकवर्डचं लावू. ओके. आपल्याला सपोज फ्लोर ड्रायरचं दाखवायचं. फ्लोर ड्रायर पहिलं आता बाकी मोठी